नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत, या जगाचा प्रकाश, द लाइट ऑफ वर्ल्ड, धम्मदाता, मार्गदाता, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, देवानंद पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न महामानव, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या जगातील महान अशी धम्मक्रांती, ज्या धम्मक्रांतीला तोड नाही, रक्ताचा एकही थेंब न सांडू देता अशी रक्तविहीन महान धम्मक्रांती करणारे, जगातील सर्वात मोठं धर्मांतरण एकाच वेळी करणारे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या 25 एप्रिल 1954 या पुलगावला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊलखुणा, यांच्या बाबासाहेबांच्या बोधिसत्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुलगाव पुण्यनगरी, या परिसरातील जेतवन बुद्धविहार, गाडगेनगर परिसरातील पुलगाव येथील सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिकांना मंगलाची कामना करतो। या ठिकाणी आयुष्यमान उपासक राजदत्तजी मकेश्वर व आयुष्यमती उपासिका लताई मकेश्वर या परिवारामध्ये परित्तपाठ व धम्मदेसनेच्या या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व श्रद्धाशील उपासक उपासिकांना मंगलाची पुनच्च कामना करतो। सगळ्यांनी साधू साधू म्हणा, खाली हात ठेवा आणि नोबल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे माझे सर्व दर्शक उपस्थित, या आजच्या धम्मदेसनेला सुरुवात करण्यापूर्वी तथागत भगवान बुद्धांची महाउपासिका ही महाउपासिका म्हणजे मिगार माता विशाखा। ज्या मिगार माता विशाखा हिने तथागत भगवान बुद्धांसाठी आणि त्यांच्या भिक्खू संघासाठी पूर्वाराम किंवा त्याला पालीमध्ये पुब्बाराम नावाचं महाविहार म्हणतात, हे पुब्बाराम पूर्वाराम नावाचं महाविहार तिने स्वतःच्या खर्चाने श्रावस्तीच्या जेतवनाच्याच परिसरामध्ये तिने ते बांधून दिलेलं होतं। त्या ठिकाणी महान सम्राट अशोकांनी धम्मस्तंभ, अशोक स्तंभ तो उभारलेला होता। तो धम्मस्तंभ सध्यालाही तुम्ही श्रावस्तीला जर गेले तर ते पूर्वाराम महाविहाराचे अवशेष तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात। ज्या ठिकाणी त्या पूर्वाराम बुद्ध विहाराच्या महाविहाराच्या बाजूला जो धम्मस्तंभ महान अशोक राजांनी उभारला होता, त्या धम्मस्तंभाचं सध्याला शिवलिंगामध्ये त्याचं रूपांतरण करण्यात आलेलं आहे। मी गोष्ट यासाठी ते सांगत आहो की तथागत भगवान बुद्धांच्या उपासिका अनेक होत्या, परंतु महाउपासिका एकच होती। मी नेहमी सांगतो ती म्हणजे मिगार माता विशाखा। तर ही महाउपासिका बनण्याकरिता तिचं वयही, ज्या वयामध्ये जे संस्कार मुलांना मिळायला पाहिजे, आई बोलू नका बरं, बोलू नका। तर ही महाउपासिका मिगार माता विशाखा
तर तिला महाउपासिका उगाचच म्हणत नाही. तिला ही महाउपासिका बनण्याकरिता वयाचं 7वं वर्ष हे खूप महत्वाचं असतं. आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथामध्ये जर वाचलं तर तिचे जे आजोबा आहे मेंढक श्रेष्ठी, तिला मिगार श्रेष्ठीच्या घरी देण्यात आलं होतं. कोणाला? विशाखाला. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये आहे, तुम्ही ऐकलं असेल. तर या मेंढक सेठची ती नात आहे. कोण आहे? मेंढक सेठची नात. ती आधी भद्दीय देशामधून साकेत नगराला येतो. तो परिवार पूर्ण बुद्धिस्ट परिवार असतो विशाखाचा, पूर्ण बुद्धिस्ट परिवार. पण त्या परिवारामध्ये जे तिचे आजोबा आहे मेंढक सेठ किंवा मेंढक श्रेष्ठी लय धनवान. हा मेंढक श्रेष्ठी खूप त्याची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा असते. आता हा मेंढक सेठ विशाखाचे आजोबा, हे विशाखाचे आजोबाच आपला मुलगा, मेंढक सेठचा जो मुलगा म्हणजे विशाखाचे जे वडील आहे, पिता आहे, त्यांचं नाव धनंजय आहे. आता सेठचा मुलगा सेठ नाही राहणार का? तर हा मेंढक सेठचा मुलगा धनंजय सेठ आणि विशाखाच्या आईचं नाव सुमना देवी. या म्हणजे मेंढक नावाच्या या श्रेष्ठीनं आपला मुलगा धनंजय सेठ आणि आपली सून जी सुमना देवी आहे हिच्यावरही बौद्ध धम्माचे संस्कार केलेले होते. 100% बुद्धिस्ट परिवार होता विशाखाचा. आणि ज्यावेळी धनंजय त्या मुलाला जेव्हा मुलगी झाली तर त्या मुलीला सुद्धा मेंढक सेठनं म्हणजे आपल्या नातीला लहानपणापासूनच बौद्ध धम्माचे काय दिले? संस्कार दिले. आता कोणत्या वयात दिले? तर एकदा सेल नावाच्या ब्राह्मणांच्या निमंत्रणावरून तथागत बुद्ध भद्दीय देशामध्ये आलेले होते. तर त्यावेळी विशाखाचं वय होतं 7 वर्षाचं, खेळण्या बागडण्याचं वय होतं. तर विशाखाला तिचे आजोबा मेंढक सेठ, तिचे वडील धनंजय सेठ, आई सुमना देवी सांगत आहे, हे विशाखा, आज आपल्या या साकेत नगरीमध्ये किंवा काही ठिकाणी भद्दीय आहे असो, तर आज आपल्या या नगरामध्ये तथागत बुद्ध आणि त्यांचा 500 भिक्खू संघ आपल्या इकडे भोजनाकरिता आणि धम्मदेशनेचा कार्यक्रम त्यांचा राहणार आहे. तर ज्यावेळी तथागत बुद्ध नगरामध्ये प्रवेश करतील, त्यांचा 500 भिक्खू संघ नगरामध्ये प्रवेश करेल, त्यावेळी तू टोपलीमध्ये फुलांच्या पाकळ्या घेऊन तुझ्या ज्या मैत्रिणी आहे तुझ्याच वयाच्या, किती वय आहे विशाखाचं? फक्त 7 वर्षाची विशाखा. तर तुझ्या ज्या मैत्रिणी असेल तुझ्याच वयाच्या, त्या मैत्रिणींना तू एकत्रित करून त्या टोपलीमध्ये पुष्प टाकत टाकत सुपटिपन्नो भगवतो सावक संगो इतिपिसो भगवा अशी बुद्ध वंदना, धम्म वंदना आणि संघ वंदना या 3 रत्नांच्या 24 गुणांचं स्मरण करत करत तुला बुद्धांच्या समोर समोर आणि भिक्खू संघाच्या समोर समोर तुला पुष्प टाकायचे आहे. कोण सांगत आहे असं? टाकायचे आहे. बुद्धांनी जसा नगरात प्रवेश केला भिक्खू संघांनी, तिच्या आजोबांनी तिला पूर्व सूचना केलेली होती. आणि ही विशाखा 7 वर्षाची इवलुशा पायाची विशाखा तिच्या मैत्रिणीच्या समोर समोर बुद्धांच्या भिक्खू संघाच्या समोर फुलांच्या पाकळ्या टाकत आहे. वय किती आहे म्हटलं मी? 7 वर्षाचं. तर या 7 वर्षापासून त्या विशाखाला ते धम्माचे संस्कार होते. तर मला सांगा, ती मोठी झाल्यावर किती परिपक्वते संस्कार झाले असेल. आणि विशाखाचा परिवार 100% बुद्धिस्ट होता. विशाखाची कहाणी सांगायला मला खूप तास लागते, कमीत कमी 2-2.5 तास लागते, कारण महाउपासिका आहे तर तिचं आहे की नाही, तिची कहाणी सुद्धा मोठी आहे. पण मी त्याचे बारकावे सांगत आहोत तुम्हाला. तर ही 7 वर्षाची विशाखा ही बुद्धिस्ट परिवारामध्ये, तिला जैन परिवारामध्ये किंवा ते आजीवक पंथ जैन परिवार तिला देण्यात येत असतं, श्रावस्तीला. तिच्या ज्या परिवारामध्ये तिला देण्यात येतं, कोणाला? विशाखाला. खूप थाटामाटात लग्न होतं. पण तिच्या ज्या परिवारामध्ये देण्यात येतं तिचा परिवार मात्र बुद्धिस्ट नसतो. तो तर निगंठनाथ पुत्ताला मानणारे, म्हणजे ते आजच्या वर्धमान महावीराचे काय असतात, ते उपासक असतात. तिचा सासरा तर लयच कट्टर असतो. आता सासरात जर असेल तर तो पूर्ण परिवारच जैन परिवार होता. निगंठनाथ पुत्ताला वर्धमान महावीराचा तो काय होता? त्यांच्या शिष्य होता तेव्हा तिचा सासरा मिगार सेठ. आता हा परिवार बुद्धिस्ट आहे आणि हा परिवार जैन परिवार आहे. भगवंतानी 25 वर्षावास केले त्या श्रावस्तीच्या जेतवन विहारात. पण
त्या मिगार सेठच्या घरी तथागत बुद्ध आणि त्यांचे भिक्खू संघ नेहमी यायचे चारिका करायला, पिंडपात करायला, भिक्षाटन करायला. पण तो धुंकूनही पाहत नव्हता. बुद्धाकडे नाही आणि बुद्धाच्या भिक्खू संघाडे साधं तो भिक्षा पात्रामध्ये भोजनदान सुद्धा वाढत नव्हतं दारात आलेल्या कुठल्याही भिक्खूला. कारण तो कट्टर कोणाचा अनुयायी होता? जैन अनुयायी होता. ज्याप्रमाणे सिंह सेनापती जैन अनुयायी होता बुद्धाच्या वेळी, तो भिक्खू तो नंतर उपासक बनला. सच्चक जैन अनुयायी होता. चिंचा उपाली नावाचा श्रेष्ठही होता जैन. हे सर्व बुद्धाकडे येऊन मिळाले. लक्षात घ्या. तर हा कोणाची गोष्ट सांगत आहो बरं मी? विशाखाची. तर तिला बुद्धिस्ट परिवारातली ही उपासिका 7 वर्षापासून तिला धम्म संस्कार मिळाले. ठीक ना? धम्माचं शासन, धम्मानुशासनामध्ये ती लहानाची मोठी झाली. तिला जैन परिवारामध्ये देण्यात आलं. अख्ख्या जैन परिवाराला तिनं, कट्टर असलेल्या त्या जैन परिवाराला तिनं बुद्धिस्ट बनवलं. कोण? विशाखानं. समजलं? आंतर बुद्धाच्या काळामध्ये जाती नव्हत्या, वंश होते. आणि बघा, ही बुद्धिस्ट परिवारातली मुलगी ही जैन परिवारामध्ये देण्यात येते आणि ती अख्खा कुटुंबाला काय बनवते? बुद्धिस्ट बनवते. किती मोठी घटना आहे. तर तिचा सासरा माहित आहे का? सगळ्यांना माहित आहे ही गोष्ट. तिचा सासरा एखाद्या मुलीला सुनबाई म्हणते, म्हणजे मुलगी म्हणते. लग्न झालं नवीन नवीन तर 4 दिवसच मुलगी म्हणते, किंवा सुनबाई आपल्या सासऱ्याला बाबा म्हणते किंवा पिता म्हणतात ना. आता तिथे पद्धतच आहे. परंतु विशाखाचा सासरा विशाखाला आपली मुलगीही मानत नाही, सूनही मानायला तयार नाही. तो काय मानते? माझी आई आहे, तू माता आहे. म्हणून विशाखाच्या नावाच्या आधी महाउपासिका मिगार माता विशाखा एवढं लांबलचक नाव लागतं. पण ती कोणाच्या नावाने ओळखल्या जाऊ लागली? तिच्या पतीचं नाव होतं पुण्यवर्धन, पण पुण्यवर्धनचं नाव येत नाही. कोणाचं नाव येतं पुढं? महाउपासिका मिगार माता विशाखा. सासऱ्याचं नाव तिनं अमर केलं. सासऱ्यानं तिला काय म्हटलं? माता. माता म्हणजे काय? आई आहेस तू. तर आई म्हणजे काय? कारण विशाखाकडूनच त्यांना बुद्ध धम्माची काय मिळाली? माहिती मिळाली, दीक्षा मिळाली म्हणू शकतो आपण. बुद्ध धम्माच्या संदर्भात त्याला चांगल्या पद्धतीनं तिने समजावून सांगितलेलं होतं. सासरे बुवा, ते तुम्हाला कहाणी माहितच आहे. ते शिळं, तुम्ही जुन्या पुण्यावर जगत आहात. नवीन पुण्य कमवायला तुमचं मन धाडस करत नाही. तर ही विशाखा, 7 वर्षाची विशाखा, ती साकेतची मुलगी श्रावस्तीची सुनबाई बनते आणि अख्ख्या जैन परिवाराला काय बनते? बुद्धिस्ट बनवते. म्हणून तिचा सासरा, म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञातल्या 21व्या प्रतिज्ञामध्ये हीच ओळ घेतलेली असेल. बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचं साहित्याचं वाचन केलेलंच होतं. कोणतं? आज माझा नवा जन्म होत आहे. तर कोणाचा नवा जन्म झाला होता? मिगार सेठचा झाला होता. विशाखाने त्यांना धम्म दिला होता. म्हणून जो विशाखा म्हणजे विशाखाचे जे सासरा आहे मिगार सेठ, जसा विशाखाला म्हणतो की आज माझा नवा जन्म झालाय, तू माझी माता आहे. लक्षात घ्या. तर आपल्या सर्वांचा नवा जन्म 14 ऑक्टोबर 1956 झाला. आपला खरा स्वातंत्र्य दिवस जर बघतो म्हटलं तर 14 ऑक्टोबर 1956 आहे. गुलामीच्या बेड्या तोडून आपण बौद्ध धम्मामध्ये, बाबासाहेबांनी आपल्या स्वधम्मामध्ये, आपण प्राचीन काळातले नागवंशी बुद्धिस्टच होतो, आपली घर वापसी बाबासाहेबांनी केली. आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. तो दिवस म्हणजे 14 ऑक्टोबर 1956. तर तथागत बुद्धांची महाउपासिका एकच आहे आणि एकच झाली, ती म्हणजे महाउपासिका मिगार माता विशाखा. तर ही विशाखा श्रावस्तीचीच. ठीक ना? तथागत बुद्धांचा त्यावेळेचा महाउपासक, महादानी, दानशूर, त्याच्यासारखा महादानी कोणताच नाही. त्याच्याकडे शेवटी दान द्यायला शिल्लक उरलं नव्हतं. तर त्यांनी आपल्या घरातील पडक्या भिंतीची माती सुद्धा झाडाखाली, ज्या श्रावस्तीच्या जेतवनामध्ये बुद्ध थांबतात, बुद्धाची आणि भिक्खू संघाची पावलं त्या जेतवनाच्या मातीवर पडतात, मिट्टीवर पडतात. ज्या झाडाखाली भिक्खू संघ ध्यान करतो, मग आपल्या घरातील पडक्या भिंतीची त्यांनी माती सुद्धा दान केली. बघा कोण? महादानी सुदत्त अनाथ पिंडक महाउपासक. तर हा महादानी महाउपासक सुदत्त अनाथ पिंडक
त्याच्या बहिणीला राजगिरीला देण्यात येतं. तो नेहमी आपल्या बहिणीच्या घरी यायचा. तो नेहमी आपल्या बहिणीच्या घरी त्याचं येणं जाणं राहायचं. पण एक दिवस तथागत बुद्धांचा त्या विपुल वैभार किंवा ग्रीधकुट पर्वतामध्ये, त्या राजगृह पर्वतामध्ये तथागत बुद्धांचा वर्षावास होता. आणि ती वर्षावासातलीच घटना आहे. केव्हा तर हा सुदत्त अनाथ पिंडक आपल्या बहिणीच्या घरी पाहुणचारा करिता किंवा बहिणीला भेटण्याकरिता आला. पण त्यावेळी मात्र धनपाल सेठ होतं त्याच्या जावयाचं नाव. तर हा जेव्हा राजगिरीला आला त्याला एक वेगळं चित्र दिसलं. नीट आहे का ही कहाणी. त्याला वेगळं चित्र कसं दिसलं, यापूर्वी ते कधीच दिसलं नव्हतं. कारण तथागत बुद्धाचं त्यावेळी राजगिरीला वास्तव्य होतं, वर्षावास सुरू होता. आणि त्याच्या बहिणीने तथागत बुद्धाला आणि 500 भिक्खू संघाला भोजनाकरिता आणि धम्म देण्याकरिता आमंत्रित केलं होतं. त्याच्या घरी, बहिणीच्या घरी जसा तो पोहोचतो तर त्याच्या बहिणीच्या घरी भल्ला मोठा मंडप घातलेला होता. तोरण, पताका, फुलांचे सडे, सुगंधी द्रव्याने सर्व वातावरण सजलेलं होतं. आणि एवढी तयारी केली होती जणू काय एखाद्या राजा महाराजासारखी. आपल्या बहिणीच्या घरी येतो, भोजन पंचपक्वानाचं सुरू आहे, सगळीकडे छान वातावरण आहे. त्याला त्या सुदत्त अनाथ पिंडकाला असं वाटतं की बिंबिसार राजा जर येत असेल माझ्या बहिणीच्या घरी काही आदरातिथ्यासाठी, आहे की नाही, राजे महाराजांचंच असं स्वागत केलं जात असते. लक्षात घ्या. कारण सुदत्त अनाथ पिंडक सुद्धा खजिनदार होता राजा प्रसेनजिताचा. त्याच्याकडे पूर्ण व्यवहार होता. समजलं का तुम्हाला. तर त्याला असं वाटते मी तर श्रावस्तीला राजा प्रसेनजिताची अशी तयारी करतो, माझ्या बहिणीनं बिंबिसार राजा यदा कदाचित माझ्या बहिणीच्या घरी येत असेल, त्याच्यासाठी ही सगळी तयारी चालली असेल, जय्यत तयारी, एवढी सजावट, हे भोजन, हे सर्व तयारी. तर तो आपल्या बहिणीला विचारतो, काय ग दीदी, आपल्याकडे तथा राजा बिंबिसार तर येत नाही ना तुझ्याकडे. तर नाही रे दादा म्हणते, आपल्याकडे अर्ह सम्यक संबुद्ध त्या विपुल पर्वतावर ते बस आहे, ते सध्याला वर्षावासामध्ये तथागत बुद्ध आणि भिक्खू संघ त्यांच्या 500 भिक्खू संघासहित आपल्याकडे, माझ्याकडे येत आहे. तर कोण आहे असा, एवढी तयारी करायला लागते का? एवढी तयारी तर राजे महाराजासाठी तयार करायला लागते. कोण आहे बरं असा हा? तर नाही रे दादा, तो आपल्या इकडेच भोजनाला येत आहे, ते सम्यक संबुद्ध, आणि ते आपल्याला धम्मदेश नाही करतील. नाही नाही, मला आत्ताच जायचं आहे. एवढी गडबड करतो त्याची बहीण, मला इकडेच येणार आहेत ते, एवढी गडबड करतो आणि तो बुद्धाकडे मग जातो. ही कहाणी सगळ्यांनी ऐकली तुम्ही. त्यानंतर ईश्वर आत्मेच्या संदर्भात खूप मोठे प्रश्न आहे बुद्ध आणि धम्मामध्ये, मी ते सांगणार नाही कारण मग त्याला माझा व्हिडिओ लांब होईल, काय नव्हते. तर तथागत बुद्ध कडे तो जातोच, बहिणीचं ऐकत नाही. कोण? सुदत्त अनाथ पिंडक. आणि तो बहिणीकडे, तो तथागत भगवंताकडे जातो. आणि तथागत बुद्धांकडे गेल्याच्या नंतर लक्षात घ्या काय करतो तो, बुद्धाला काही प्रश्न तर विचारतोच, पण अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारतो तो, तुमचाही असू शकतो. तथागत बुद्धा म्हणते, तुम्ही हे प्रवच्य जीवन धारण केलेलं आहे, सर्व सुखांचा, सर्वस्व सुखाचा त्याग केलेला आहे, गृहस्थ जीवनाचा त्याग केलेला आहे, तुम्ही हे त्यागाचं एक परिव्राजकाचं जीवन जगत आहात, ठीक ना. तर आम्हाला काही मुक्तीसाठी तुमच्याकडे मार्ग आहे का? मला तर खूप धावपळ असते तथागता भगवंता, मी राजा प्रसेनजिताचा खजिनदार आहो, कोषाध्यक्ष आहो, खूप धावपळ असते माझ्याकडे, खूप कामाचा व्याप आहे, खूप धावपळ आहे, धकाधकीचं माझं जीवन आहे. तथागत बुद्धाला तो आणखी काय म्हणतो, मला एवढी धावपळ असते, एवढी धावपळ असते, एवढी धावपळ असते की या धावपळीमध्ये मला कुशल कर्म करण्याकरिता किंवा मलाही काही तुमच्या धम्मामध्ये काही प्राप्त करून घेता येईल का माझ्या जीवनामध्ये. जरी मी गृहस्थी असेल तरी पण मलाही ते सुख, जे निब्बाणाचं जे काही आहे ते मला प्राप्त करता येईल का? एखाद्या गृहस्थ व्यक्तीलाही ते साध्य करता येईल का? त्याचं पालन करता येईल का? मला असं काय करता येईल या धावपळीच्या, या धकाधकीच्या, या कामाच्या व्यापामध्ये? प्रचंड काम माझ्याकडे पडलेलं आहे. कोण म्हणत आहे असं? आहे ना, तुमचाही प्रश्न असतो ना, खूप धावपळ आहे. आम्ही कधी कधी म्हणतो आम्हाला वेळ नाही, तुम्ही कधी कधी म्हणता आमच्याकडे वेळ नाही. पण एकच महामानव होऊन गेला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्याकडे वेळच वेळ होता, पण स्वतःच्या पत्नी करता नाही.
स्वतःच्या मुलाकरिता नाही, स्वतःच्या घरदारासाठी नाही, स्वतःच्या तब्येतीकडे देण्यासाठी नाही, बाबासाहेबांनी संपूर्ण वेळ या देशासाठी, समाजासाठी, आपल्यासाठी खर्च केला आहे. लक्षात घ्या. म्हणून त्यांच्यासाठी वेळ न मिळणं, आपल्या जीवनामध्ये धम्माला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. धम्म सर्वश्रेष्ठ स्थानी मानला पाहिजे. तथागत बुद्ध म्हणतात पराभव सुत्तामध्ये. लक्षात घ्या. तर हे सुदत्त अनाथ पिंडक बुद्धाला विचारत आहे. बुद्धाला तो विचारत आहे, माझ्याकडे खूप धनसंपत्ती आहे म्हणते बुद्धा. बुद्धाने विचारलं होतं का? त्यांना नाही विचारलं होतं. तुझ्याकडे काय आहे, काय नाही आहे, तू श्रीमंत आहे का गरीब आहे, याच्याशी बुद्धाला काही घेणं देणं नाही. बुद्धाचा एकच उपदेश आहे, मनुष्य दुःखातून कसा मुक्त होईल, तो अज्ञानातून त्याला कसं बाहेर काढून त्याला निब्बाणाच्या परम सुख मार्गावर कसा आणता येईल. लक्षात घ्या. तर तथागत बुद्धाला तो विचारत आहे, तथागत बुद्धाला, की माझ्याकडे खूप धनसंपत्ती आहे, खजिना आहे, माझ्याकडं अनेक दास नौकर आहे, माझ्याकडं अनेक कारखाने आहे, माझ्याकडं खूप विस्तृत अशी शेती आहे, माझ्याकडं खूप सारं आहे, सर्व काही आहे, काहीच कमी नाही, सर्व बराबर आहे, काहीही कमी नाही घरी, असं सुदत्त अनाथ पिंडक बुद्धाला सांगत आहे. आपल्या धनसंपत्तीचं, आपल्या भौतिक त्या विनाशी संपत्तीचं तो प्रदर्शन करत आहे. बुद्ध विचारत नाही तुझ्याकडे काय आहे, तू श्रीमंत आहे का गरीब आहे, पण तो सांगत आहे माझ्याकडे असं आहे, खूप धावपळ आहे, खूप धकाधकीचं जीवन आहे, खूप काम पडलेलं आहे, खूप प्रचंड काम पडलेलं आहे. तुम्हाला आता तो प्रश्न पडला असेल ना, आहे का नाही? परंतु तथागत बुद्धाला, पण याच्यातूनही मला काहीतरी साध्य करता येईल का, मला तो तुमचा मार्ग म्हणजे ते निब्बाण परम सुख ते मला प्राप्त करता येईल का? तर तथागत बुद्ध म्हणतात, हो, केवळ प्रवचित भिक्खू जीवनच नाही तर गृहस्थ लोकांना सुद्धा बुद्धाच्या धम्माचं अनुशीलन करता येते, जर त्या उपासक उपासिकांनी मनावर जर घेतलं तर. लक्षात घ्या. समजलं तुम्हाला? तर तो आपल्या विनाशी धनसंपत्तीचं प्रदर्शन करत आहे, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे. आजही काही लोक करतात ना, किती बडाई मारतात, काही लोक करतात का नाही? काही लोक विचारत नाही आम्ही कधी कधी कोणाच्या घरी प्रवचनाला जातो किंवा कुठल्याही कार्यक्रमात ते उपासक येतात ना, आमच्या समोर प्रदर्शन करतात, आमच्याकडे इतकं आहे, मुलगा नोकरीवर, मुलगी नोकरीवर, ते मुलीचे दोनही जावई नोकरीवर, मुली नोकरी, जावई नोकरी, दोनही मुलंही नोकरीवर, सगळे नोकरीवर. काय करता? पण त्यांच्याकडे जर धम्म नसेल तर चाटायचे आहेत का ती मुलं, आहे का नाही? आपल्या मुलांना धम्मही दिला पाहिजे. आपली जबाबदारी, त्यांना उच्च शिक्षण नक्कीच द्या, त्यांच्या स्वतःच्या पायावर त्यांनी प्रगती केली पाहिजे, तेही करा, पण आपले मुलं धम्मामध्ये किती प्रतिष्ठित आहे हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या. धम्माचं अविनाशी धन त्याच्याकडे किती आहे, जे राहुलाला आणि महामहेंद्र संघमित्राला अशोकाने दिलं होतं. विनाशी धन नाही, हे अविनाशी धम्मरूपी धन, हे श्रद्धारूपी धन आपण आपल्या मुलांना दिलं पाहिजे. तर बुद्धाने सुदत्त अनाथ पिंडकाला विचारलं नव्हतं, एवढं सारं आहे, माझ्याकडे सर्व प्रकारचं सुख आहे, सर्व खजिना आहे, सर्व काही बराबर आहे, काहीच कमी नाही, कारखाने आहे, महालमाडी आहे, बंगले आहे, शेतीवाडी आहे, सर्व काही आहे म्हणते बुद्धा. एवढं सारं असूनही जीवाला सुख नाही. कोण म्हणत आहे असं? एवढं सारं असूनही जीवाला सुख नाही. हा काही सुदत्त अनाथ पिंडकाचाच प्रश्न आहे? सर्व काही बराबर आहे बुद्धा, पण एवढं सारं असूनही जीवाला सुख नाही. आज प्रत्येक माणसाचा हाच प्रश्न आहे. सर्व बराबर आहे, पैसा अडका सर्व काही चांगलं आहे, पण जीवाला सुख नाही. पैशामध्ये, भौतिक जीवनामध्ये याच्यामध्ये सुख नाही आहे. पण भगवान बुद्धांनी दारिद्र्याचंही समर्थन केलेलं नाही. दरिद्री राहा, गरीब राहा, धनसंपत्ती जमा केली पाहिजे. भगवान बुद्धांनी सांगितलंय दिग्जानु सुत्तामध्ये, पण सम्यक आजीविका, सम्यक उपजीविका, चांगल्या मार्गाने धनसंपत्ती जमविली पाहिजे, त्याला सम्यक आजीविका म्हणतात. चुकीच्या मार्गाने धनसंपत्ती गोळा करू नका. चोरी करून, दारूचा व्यवसाय करून, वेश्या व्यवसाय करून, देह विक्री करून, किंवा कुणाचा ठगून, फसून, लबाडी करून, फसवणूक करून, कुणाचं अहित करून, वाईट करून, चोरी करून, वाईट
प्रकारचे व्यवसाय करून आपल्या जीवनामध्ये धनसंपत्ती कमावू नका. आपल्या घरी आलेली धनसंपत्ती ही चुकीच्या मार्गाने तर येत नाही ना, कुणाची वाईट मार्गाने तर येत नाही ना, ही तुम्ही परीक्षण केलं पाहिजे. सम्यक आजीविका, माझ्या घरी जो काही पैसा अडका येतो, जी काही धनसंपत्ती येते, माझ्या घरी जो काही पैसा येतो हा चुकीच्या मार्गाने तर येत नाही ना, याचं आपण प्रत्येकाने परीक्षण करायला पाहिजे. आणि आपल्या घरी जर चुकीच्या मार्गाने ते पैसा येत असेल तर ती सम्यक आजीविका नाही. चांगल्या मार्गातून आपण आपली उपजीविका, उदरनिर्वाह, आजीविका केली पाहिजे. हे कोण सांगत आहे? तथागत बुद्ध. चुकीच्या मार्गाने नाही. म्हणून अनेक लोकांच्या घरी भरपूर धनसंपत्ती आहे पण त्यांना सुख नाही. ज्यांना सुखाची झोप लागते ना, म्हणजे अंग टाकल्या बरोबर ज्याला पटकन झोप लागते, समजून जा त्याच्यासारखा सुखी नाही. होऊ शकते एखाद्याचे शारीरिक श्रम झाले, काम झाले तर लागतेच, परंतु काही काही लोकांच्या घरी सर्व सुख आहे, सर्व पैसा अडका बरोबर आहे, मऊ मऊ गाद्या आहे, छान घर आहे, सर्वच बरोबर आहे, पण त्यांना झोप येत नाही. आणि झोप जर आली नाही तर मग त्याच्यासारखा चिंताग्रस्त माणूस कोणी आहे का जगामध्ये? आहे का नाही? लक्षात घ्या. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म, म्हणजे धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोक परमिच. म्हणजे धम्मचारी सुखं सेती हा शब्द किती मस्त आहे. धम्मचारी सुखं सेती. जो माणूस धम्मानुचारी आहे, सदैव धम्माचं आचरण करतो, त्याला सुखाची झोप लागते. लक्षात, कोणाला सुखाची झोप लागते? जो सदैव धम्माचं आचरण करतो, कुशल पुण्य कर्म करतो, त्याला काहीच भीती नाही, त्याचं जीवनही सुंदर असतं, निब्बाणाचं परमसुख या जीवनात तो चाकतो, त्याला कधीही पश्चातापाचं, दुःखाचं मरण येत नाही. मरतेवेळी त्याच्या चेहऱ्यावर, त्यांच्या मुखावर दुःखाच्या छटा नसतात, तो आनंदानं जगाला अलविदा करतो. लक्षात घ्या. म्हणून अनेक लोक जन्माला येतात. म्हणून आपण बुद्धाचं ऐकलं असेल की बुद्ध स्मित हास्य करत करत या जगामध्ये जन्माला आले. कोण? सिद्धार्थ गौतम. आणि जगाला अलविदा करत असताना त्यांचं महापरिनिर्वाणाची पोच पहा कशी आहे. पश्चातापाचं मरण नाही. बुद्ध आपल्याला पश्चातापाचं, दुःखाचं मरण येऊ नये, आपल्या जीवनामध्ये आपल्याला पश्चातापाचं मरण येऊ नये, सुगतीचं, सद्गतीचं चांगलं मरण यावं, यासाठी पश्चाताप करावा लागेल मृत्यूवेळी, असे आपण दुष्कर्म करू नये. लक्षात घ्या. हसत हसत जगाला अलविदा करता आलं पाहिजे. लक्षात घ्या. आला तसा गेला जगाचा व्यवहार, आहे की नाही? सोबत काहीही येत नाही. प्रत्येक जगातल्या माणसाला माहित आहे, ज्याला शिक्षणही नसेल ना त्यालाही ही गोष्ट माहित आहे. कोणती? सोबत काहीच येत नाही, सोबत काहीच येत नाही. मनुष्य नग्न आला नग्नच जात असतो, आहे की नाही? काहीच सोबत येत नाही, काहीच सोबत येत नाही. आपण असं जरी वरवर म्हणत असलं तरी आपल्यातली आसक्ती, लोभ नावाची प्रवृत्ती नष्ट झाली नाही. इच्छा कधीही संपणाऱ्या नाही. या जगामध्ये रट्टपालाला भगवान बुद्धांनी सांगितलंय ना बुद्धानीच धम्मामध्ये, आपली कशावरही मालकी नाही, सर्व काही मागे सोडूनच जावे लागते. आणि बुद्धांनी हेही सांगितलं रट्टपाल भिक्खूला. काय सांगितलं? हे जग तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे दुःखात सापडलेले आहे. कोण म्हणत आहे असं? बुद्ध सांगत आहे रट्टपालला. तृष्णा म्हणजे काय? आसक्ती, हव्यास, हावरटपणा, पाहिजे पाहिजे पाहिजे, पुन्हाही पाहिजे. इच्छेला कधीही अंत नाही. आणि इच्छा करायचीच नाही का? मग इच्छा करायची असं नाही. इच्छेला मर्यादा असतात. जिथे इच्छेचा अतिरेक होतो तिथे मनुष्याला, कारण इच्छा पूर्णही होतात आणि इच्छा अपुऱ्याही होतात. इच्छा पूर्ण नाही झाली मनुष्याची, माझी इच्छा होती तशी, इच्छा पूर्ण नाही झाली तर मग काय होते? दुःख होते. एक इच्छा पूर्ण झाली का दुसरी इच्छा तयारच राहते. इच्छेला कधीही अंत नाही. ज्याच्या इच्छा संपल्या नाही तो माणूस घराबाहेर पडत नाही. बुद्धाच्या इच्छा संपल्या, त्यांना काही दुःख होतं का? यशोधरा चांगली नव्हती, राहुल बाळ छान नव्हता, सर्व सुख असून त्यांनी सर्वस्व सुखाचा त्याग केला जगाच्या कल्याणासाठी, सत्य मार्ग शोधण्यासाठी. या जगात दुःख आहे आणि ते मला दूर करायचे आहे, हा उद्देश समोर ठेवून त्यांनी गृहत्याग केला आखाडी पौर्णिमेला. माहित आहे ना तुम्हाला? तर लक्षात घ्या, हे अविनाशी धन. म्हणून निधिखंड सुत्तामध्ये भगवंताने सांगितलं आहे, एखादा घरचा व्यक्ती जर मरण पावला तर त्याचे हिस्सेदार
वारसदार समोर येतात, माझी वाटणी द्या, माझा हिस्सा द्या, माझ्या आईचा हिस्सा द्या, माझ्या पित्याचा हिस्सा द्या. कोण म्हणते असं? वारसदार. पण ह्या अविनाशी धम्माचा हिस्सेदार कोणीही पुढे येत नाही. हे अविनाशी धम्माचं धन तुमचं चोरही घेऊन जाऊ शकत नाही. चोरीला जाऊ शकते का? ते नष्टही होत नाही. म्हणून हे अविनाशी धम्मरूपी धन बुद्धाने 7 वर्षामध्ये राहुल बाळाला दिलं. किती वर्षात? विशाखा ही 7 वर्षामध्ये. 7 वर्षामध्ये आपल्या मुलींना संस्कार द्यावे लागतात, जिला महाउपासिका बनवायचं असेल तर. नाहीतर आपल्या मुलांना तर साधं वंदन करता येत नाही, है की नाही? आजकाल तरुण मुलांना आणि मुलींना पूजेमध्ये बसणंही कमीपणा वाटते. कमीपणा वाटते. ज्या तरुणांवर धम्माची गरज आहे. बाबासाहेब म्हणतात, जुन्या पिढ्यापेक्षा नवीन पिढीला धम्माची जास्त गरज आहे. धम्म तुमचं रक्षण करते. धम्मच तुमच्या मुलाबाळांचं रक्षण करते. तुम्ही इथे धम्म देसनेला आले, तुमचं कल्याण होणार आहे. घरच्या लोकांचं कल्याण होणार आहे का? का दुसऱ्या लोकांचं? वे ते दुसरे लोक जातात मंदिरामध्ये, स्वतःही अंगारा खातात, अंगारा लावतात ना, पुडीमध्ये अंगारा घेऊन येतात. कोणासाठी? लेकरा बाळासाठी. ते असा धम्म आहे का बुद्धाचा? अंगारा दुपारा असा धम्म नाही. भगवान बुद्धाचा धम्म विज्ञानाशी सुसंगत आहे. खूप सुंदर आहे भगवान बुद्धाचा धम्म. तर तुम्हाला लक्षात आलं असं मी माझ्या वाणीला विराम देतो की हे अविनाशी धम्माचं धन जे कधीही नष्ट होत नाही. म्हणून तर सारीपुत्ताला म्हटलं बुद्धाने, काय म्हटलं? काय म्हटलं की हे सारीपुत्ता, राहुल का नाही मला वारसा मागत आहे, वारसा मागत आहे. मी कुठला वारसा देऊ बरं राहुलाला? विनाशी देऊ का अविनाशी देऊ? तर माझ्याकडे विनाशी जे धन होतं ते तर मी आधीच देऊन टाकलं, आहे की नाही? कोणाला? राहुलला. ते शुद्धोधन राजाकडे सोपवलं. विनाशी नष्ट होणारं धन, हे राजमहाल, हे सगळं ऐहिक भौतिक सुख. पण माझ्याकडं अविनाशी धम्माचं धन आहे, राहुलाला देऊ का मी ते? मग काय दिलं? राहुल काय बनला असता? राजा बनला असता कपिल वस्तूचा, आहे की नाही? पण राजा न बनवता 7 वर्षाच्या राहुलाला काय दिलं? धम्माचे अविनाशी धन. आणि ह्याच पावलावर पाऊल ठेवून सम्राट अशोकांनी महामहेंद्र अख्ख्या जम्बूद्वीप भारताचा सम्राट राजा बनवता आलं असतं. संघमित्रालाही महाराणी बनवता आलं असतं. पण त्यांनीही अविनाशी धम्माचं धन संघमित्र आणि महामहेंद्राला दिलं. भारतात नाही ठेवलं, श्रीलंकेला पाठवलं धम्म प्रचारासाठी. आणि नागसेन किती वयामध्ये बनले? नागसेन वयाच्या 7व्या वर्षामध्ये. सोनुत्तर ब्राह्मणाचा मुलगा रोहन भिक्खूंकडून त्यांनी धम्म दीक्षा घेतली. वयाच्या कितवी? 7व्या वर्षामध्ये नागसेन. सुप्रवासा देवी, कोलीय वंशाची सुप्रवासा देवी, शिवली नावाचे भिक्खू, सुप्रवासा देवीचा पुत्र शिवली यांनी सुद्धा वयाच्या 7व्या वर्षामध्ये, शिवली, नागसेन, राहुल, दब्बमल्लपुत्त, विशाखा हे जे लोक आहे ना, वयाच्या 7व्या वर्षामध्ये त्यांना धम्माचा अविनाशी धम्माचं धन त्यांच्या पित्यांकडून भिक्खूंकडून त्यांना प्राप्त झालं. आणि हे अविनाशी धम्माचं धन कधीही चोरीला जात नाही. त्याच्यासाठी झगडे कलह होत नाही. आणि हे अविनाशी धम्माचं धन कधीही नष्ट होत नाही. आज 2500 वर्षापेक्षा जास्त झाले अख्ख्या जगामध्ये भगवान बुद्धांच्या ह्या अविनाशी धम्माचं धन लोकांकडे आहे. लक्षात घ्या, भारत देश पुन्हाही सुखी होऊ शकतो जर बुद्धाचे विचार, भारतातील प्रत्येक लोक बुद्धाचे विचार पुन्हा फॉलो करतील. बाबासाहेब म्हणतात, कारण बुद्धाच्या अविनाशी धम्माच्या या तत्वज्ञानामुळे जग श्रीमंत होत आहे. जापान श्रीमंत होत आहे, कोरिया श्रीमंत आहे. ते संपूर्ण जिथे जिथे बुद्धाचं तत्वज्ञान आहे, पंचशील आहे, बुद्धांचा आर्य अठ्ठांगिक मार्ग आहे, ते देश श्रीमंत आहे, महासत्ता आहे, सुखी समृद्धी आहे. पण भारत आज कंगाल आहे. लक्षात घ्या. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे अविनाशी धम्माचं धन आपल्याला दिलं 14 ऑक्टोबर 1956ला. म्हणूनच तर तुम्ही म्हणता सोन्यानं भरली ओटी. हा सोन्यासारखा बुद्ध धम्म आपल्या ओटीमध्ये टाकला. पुन्हा आपल्याला 7व्या महिन्याच्या ओट्या भरण्याची गरज नाही. आपली ओटी भरलेली आहे बाबासाहेबांनी. हाच तो धम्म आपल्या ओटीमध्ये टाकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणून या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच आपल्याला बुद्ध दावला. दुसरे भिक्खू नाही आले. पारंपरिक बुद्ध पश्चिम बंगाल, आसाम, हिमाचल प्रदेशमध्ये होता,
पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच आपल्याला बुद्ध दावला का नाही? कोण आलं बुद्ध सांगायला आपल्याला? तुम्हाला बुद्धाची ओळख कोण करून दिली? बाबासाहेबांनी. मग तुम्ही बाबासाहेबांना विसरण का? काही लोक बाबासाहेबाला दुय्यम स्थान देतात. मी देणार नाही. माझ्या अंगावर जे चिवर आलं, ज्या कोणी भंतेजीने दिलं, माझे गुरुजी ज्ञानज्योती भंतेजी, परंतु चिवर देण्यासाठी आपल्याला बुद्ध धम्माचीच ओळख नव्हती तर माझ्या अंगावर चिवर आलं असतं का? कोणाच्या पुण्याने चिवर आलं? हे बाबासाहेबांनीच आपल्याला बुद्ध धम्माची ओळख करून दिली का नाही? तर काही लोक, काही भिक्खूही बाबासाहेबाला दुय्यम स्थान देतात. बाबासाहेबाचा फोटो खाली ठेवा, बराबरीने ठेवू नका. काही उपासक उपासिका ते इतक्या की ते पूजेमध्ये ठेवायचं नाही. बाबासाहेबाची मूर्ती पूजेमध्ये ठेवायची नाही, नको त्या बाबासाहेबाची. लक्षात घ्या, बाबासाहेबांनी बोधिसत्व आहेत ते. ब्रह्मदेशमध्ये 1954 आपल्या पुलगावला बाबासाहेब 54 आले, 54लाच त्यांना बोधिसत्व पदवी मिळाली. सर्व भिक्खूंच्या समवेत पूर्ण जगातले विद्वान लोक होते ब्रह्मदेशला, भारतात नाही. महास्तवीर चंद्रमणी भंतेजींनी त्यांनी वैयक्तिक रूपामध्ये बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणलं, पण जाहीर पद्धतीनं बोधिसत्व पदवी म्हणजे काय साधी आहे का? बोधिसत्व म्हणजे बुद्धाच्याच बराबरीचा, बुद्ध होण्याच्या मार्गावर असलेला, साधं नाही. बोधिसत्वाच्याच मनामध्ये आलं तुम्हाला अंधारातून बाहेर काढण्यासाठी. बोधिसत्वानेच तुम्हाला बुद्ध नावाचा हा उजेड दाखवला. समजलं का? म्हणून बाबासाहेबांना कमी नका लेखू. मला सांगा, भारतात, मी 5 मिनिटांमध्ये संपवतो, भारतामधून पल्लव राजवंशाचा कांचीवरमचा बोधी धर्म नावाचा भिक्खू चायनामध्ये गेला. समजलं? चायनामध्ये. आणि काश्यप मातंग नावाचा भिक्खू चायनामध्ये गेला. हे दोनही भिक्खू चायनामध्ये गेले. त्यांनी मार्शल आर्ट त्या शाओलिन टेम्पल मध्ये, ते तुम्हाला माहितच आहे, बोधी धर्म, ज्यांनी मार्शल आर्ट, कराटे वगैरे सगळं शिकवलं. तर आजही चायनामधले लोक बुद्धाच्या मूर्तीपाशी, बुद्ध विहारात, बुद्धाच्या बाजूला काश्यप मातंग हे अरहत भिक्खू आणि बोधी धर्म नावाचे अरहत भिक्खू, या दोनही भिक्खूंचा फोटो किंवा मूर्त्या बुद्धाच्या बाजूला पूर्ण चायनाच्या, चीनच्या बुद्ध विहारामध्ये तुम्हाला दिसतात. सांगा, कारण बुद्ध धम्म कोणी नेला? त्यानं भारतातून, भारतातलेच आहे ना बोधी धर्म ना काश्यप मातंग, यांनी बुद्ध धम्म चायनामध्ये नेला. यायनं आम्हाला बुद्ध धम्म ओळख करून दिली. म्हणून चायनाचे लोक बुद्धाच्या बरोबरीनं कोणाची पूजा करतात? काश्यप मातंग आणि बोधी धर्म भिक्खूंचे. समजलं का तुम्हाला? आणि नेपाळमध्ये, श्रीलंकेमध्ये माहित आहे तुम्हाला, महामहेंद्राला अनुभुद्धच मानतात. त्यांची मान्यता आहे श्रीलंकेच्या बौद्ध उपासक. अनुभुद्ध म्हणजे आमच्यासाठी बुद्धच आहे. समजलं का? संघमित्राची मूर्ती आणि महामहेंद्राची मूर्ती ज्यांनी बुद्ध धम्म नेला ना, कुठं? श्रीलंकेमध्ये, तर त्यांची ते बुद्धाच्या बरोबरीनंच पूजा करतात. समजलं का? बुद्धाच्या मूर्तीपाशी आणि प्रत्येक श्रीलंकेच्या बुद्ध विहारामध्ये बुद्धाच्या मूर्तीच्या बाजूला तुम्हाला संघमित्रा, महामहेंद्राच्या मूर्त्या किंवा फोटो दिसते. तुम्ही इकडे हिमाचल प्रदेशमध्ये जा, तुम्हाला दलाई लामाच्या मूर्त्या, फोटो त्यांच्या लामा तिकडं तुम्हाला दिसतात. तुम्ही नेपाळमध्ये जा, सोन आणि उत्तरणी बौद्ध धम्म नेला म्हणून त्यांच्या बाजूनं, म्हणजे भारतातून जे भिक्खू गेले, ज्यांनी बुद्धाची ओळख करून दिली, धम्माची ओळख करून दिली, त्यांची बुद्धाच्या बराबरीनं पूजा तिथे चालू होते. त्यांना काय नुकसान होणार आहे? काय नुकसान होणार आहे? आणि अनागारिक देवमित्र, अनागारिक धम्मपाल यांचीही पूजा श्रीलंकेला बुद्धाच्या बाजूला ते फोटो ठेवतात विहारामध्ये, देवमित्र अनागारिकाचे. आता आपल्या भारतात ते ठेवतात. आपण त्रिरत्न बौद्ध महासंघ पाहिला असेल, उर्गेन संघरक्षित आहे की नाही, कुठचे आहे ते? इंग्लंडचे आहे ना, ब्रिटिश आहे ना, त्यांचाही फोटो ठेवतात लोक बाबासाहेबांच्या बाजूला. ठेवतात ना. आनंद भदंत कौशल्यांचाही ठेवतात. काय त्याच्यामध्ये? आपल्या भारतामध्ये एक खूळ आलाय की बाबासाहेबाचा फोटो, मूर्ती बुद्धाच्या बाजूला नसली पाहिजे, अधिष्ठानात नसली पाहिजे, ते विहारात खालतं असला पाहिजे. सांगा बरं, जगातले लोक ते मानत आहे. त्या दिवशी मी थायलंडचे भंतेजी आले, थायलंडचे भंतेजी भारतात येतात, त्याने नाही दाखवला बुद्ध आपल्याला. आपण बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्यामुळे ते भंतेजी यायला लागले. ते एखाद्या ओबीसीच्या वस्तीत जात नाही. जाते का? आपल्या भारतातही आले, समजा थायलंड, जपानचे भिक्खू कोणते आले, त्याचा आपला काय संबंध? आपल्याला जर बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा दिली नसती तर ते आपल्या वस्तीमध्ये आले नसते, आपल्या विहारात आले नसते. पूर्ण पुलगावातही थायलंडचे, जपानचे, कोरियाचे, श्रीलंकेचे, बांगलादेशचे, कुठच्या विदेशातले भिक्खू जरी आले तर ते काय म्हणतील? बौद्ध लोकांची वस्ती कुठे आहे? बौद्ध विहारातले मध्ये येतील, ते जातीभेद करत नाही पण येतील ते बौद्ध समुदायाकडेच ना.
मग बाबासाहेबांचं किती मोठं महान काम आहे, जगाशी आपली काय करून दिली ओळख, जगाशी आपले संबंध जोडून दिले बाबासाहेबांनी, नातं जोडलं, समजलं का. म्हणून बाबासाहेब श्रीलंकेला गेले, तिथे बाबासाहेबांनी सांगितलं, तिथं पाहिलं त्यानं विहारामध्ये, बाबासाहेबांचं भाषण आहे, मी ते सांगतो थांबतो. श्रीलंकेमध्ये गेले, त्यानं तिथली सजावट पाहिली, डेकोरेशन पाहिलं, जयंतीचा खर्च पाहिला, कार्यक्रमाचा खर्च, मूर्त्या, सजावट, पुष्प, खूप सजलेले विहार पाहिले. कोणा आणि खूप मोठा कार्यक्रम, पौर्णिमेचा सगळे कार्यक्रम एवढा खर्च करतात ते श्रीलंके थायलंडचे लोक. बाबासाहेबांनी पाहिलं एवढा खर्च करण्यापेक्षा भारतामध्ये बौद्ध धम्म नष्ट झाला, तर या भिक्खूंनी, इच्छा भिक्खूंनी, श्रीलंकेच्या भिक्खूंनी हा पैसा कार्यक्रमामध्ये एवढा खर्च करण्यापेक्षा, जास्तच खर्च करण्यापेक्षा भारतामध्ये बौद्ध धम्माच्या प्रचारा प्रसारासाठी ख्रिश्चन मिशनरी सारखं बौद्ध भिक्खूंनी, देशातल्या बौद्ध भिक्खूंनी फिरलं पाहिजे. कारण भारतात धम्म नष्ट झालेला आहे. खरा धम्म भारतात प्रचार प्रसार करण्यासाठी विदेशातल्याही भिक्खूंनी भारतामध्ये ख्रिश्चन मिशनरी सारखं त्यांनी काम केलं पाहिजे. जो पैसा ते जयंतीला, पौर्णिमेला खर्च करायचा नाही असं नाही म्हणायचं बाबा साहेबांना, पण जे जास्त डेकोरेट करतात, जास्तच मोठी मोठी विहार, तेच वेळ त्यांनी, तोच पैसा, तीच आर्थिक मदत भारतामध्ये नष्ट झालेल्या धम्म प्रचारा प्रसारासाठी त्यांनी वेळ दिला पाहिजे. कोण? विदेशी भिक्खूंनी. कारण भारतात बुद्ध धम्म थोडासा लयाच गेलेला आहे, तर आताही भिक्खू कमी आहे. तर भारतामध्ये आपण बाबासाहेबाला दुय्यम नाही मानायचं. थायलंडचे लोक, कुठचेही भिक्खू लोक भारतामध्ये जय भीम घेतल्याशिवाय त्याला जगताच येत नाही, समजलं का. थायलंडचे भिक्खू लोक, मी त्या दिवशीच पाहिलं स्टेजवर आल्याबरोबर त्या थायलंडच्या भिक्खूंनी जय भीम घेतला आल्याबरोबर. तुम्हाला सुरई ससाई बनते तर माहित आहे, जय भीम घेतल्याशिवाय ते मानतच नाही, समजलं का. तर जय भीम, आमच्या सोबत काही लोक जय भीम घेतात, तर काय झालं जय भीम घेतला तर नाही, आम्ही वंदामी, त्यांना माहित असेल ठीक आहे, वंदामी भंतेजीच म्हटलं पाहिजे, पण जय भीम म्हणण्यात काय मोठं गैर आहे का नाही. आता कुठं वंदामी भंतेजी म्हणायला लागलो, आपले पहिलेचे लोक तर जय भीम घेतच होते, आहे का नाही. त्याच्यामध्ये काही गैर नाही, श्रद्धा महत्वाची असते. तर थायलंडचे भिक्खू भारतामध्ये येऊन स्टेजवर ते जय भीम घेतात, आणि आमचेच भंतेजी काही थायलंडला जातात, ब्रह्मदेशला जातात, या देशात जातात, त्या देशात जातात, तिकून येतात प्रतिष्ठा घेऊन आणि बाबासाहेबाला दुय्यम स्थान देतात. सांगा योग्य आहे? योग्य आहे का? तुम्ही कुठेही जा, पण बुद्धच भारतातून तिकडे गेला, आम्ही नाही, आमचा बुद्ध तिकडे गेला, आमच्या बुद्धामुळे त्यांची प्रगती झाली, भारतामध्ये प्रतिक्रांती झाली, म्हणून बुद्ध धम्म नष्ट झाला, आहे का नाही. आज बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाची ओळख करून दिली, म्हणून बाबासाहेबाला कधीच कमी नका समजू, समजलं का. तर आज उपासक उपासकांमध्ये आणि भिक्खूंमध्ये सुद्धा तो न्यूनगंड होत आहे. तुम्ही कुठेही राहा, तिचे संस्कार चांगले आहे विदेशामधले, कारण तिथे पारंपरिक बुद्ध धम्म आहे. आता कुठं बाबासाहेबांनी 69 वर्ष झाले आपल्याला बुद्ध धम्म दिला, हळूहळू तो वाढेल बिचारा. एवढे वर्ष तो नष्ट झाला, नष्ट केला, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. हळूहळू आमचे लोक आहे का नाही धम्माकडे येतील, आणि येत आहे. साधं परिवर्तन आहे का? तुम्हाला वंदना येत आहे, उपासक उपासिकांचे कपडे तुमच्या अंगावर आहे का नाही, हेही परिवर्तनच आहे. आपण भौतिक परिवर्तन खूप झालं, नैतिक आध्यात्मिक परिवर्तन होत आहे, काही लोकांमध्ये झालं, काही लोकांमध्ये नाही होत आहे. खूप छान लोक आहे इथे, आहे ना, गाडगेनगर मध्ये तरी उपासक उपासिका चांगलेच आहे ना, श्रद्धा आहे का नाही, तुमच्यामध्ये श्रद्धा आहे म्हणून तुम्ही एवढा सकाळी कार्यक्रम घेतला, धम्मदेसना ऐकत आहात, आहे का नाही. तर लक्षात घ्या, बाबासाहेबाला कधीही दुय्यम स्थान देऊ नका. बाबासाहेबांनीच आपल्याला बुद्ध दावला, बुद्धाची ओळख करून दिली, मलाही ओळख करून दिली. बाबासाहेबांच्याच पुण्याईमुळे माझ्या अंगावर काय आलं, चिवर आलं, तुमच्यावर हे उपासकाचे पांढरे कपडे आलेले आहे. म्हणून बाबासाहेब ग्रेट आहे, आपल्यासाठी प्रचंड माणूस आहे, विश्वरत्न आहे, बोधिसत्व आहे, त्याची बराबरी कोणीही करू शकत नाही. आम्ही तर बुद्धच, काही लोक आधुनिक बुद्धच मानतात, त्यांची मान्यता आहेच ना. बुद्धाची ओळख करून दिली बोधिसत्व बाबासाहेबांनी. म्हणून आपला हा आज या परिवारामध्ये राजदत्त मकेश्वर या परिवारामध्ये आज या परिवाराने मला या ठिकाणी आमंत्रित केलं. राजदत्त कोण होता माहित आहे तुम्हाला? थेरगाथामध्ये जसं तुम्ही देवदत्ताचं नाव ऐकलं असेल, राजदत्त नावाचा भिक्खू होता बुद्धाच्या काळामध्ये. थेरगाथा ज्यानं वाचली असेल, समुद्रदत्त, देवदत्त आणि राजदत्त हे थेरगाथामध्ये भिक्खूंची नावं आहेत, समजलं. तर आज या परिवारामध्ये, या परिवाराने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या ठिकाणी मी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. साधू साधू साधू.